नमस्कार मंडळी. शेफील्ड मराठी सांस्कृतिक मंडळाच्या पहिल्या नवदुर्गा पॉडकास्ट मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या समाजात असामान्य कर्तृत्व आणि कौशल्याच्या जोरावर आपली छाप विविध क्षेत्रात पाडणाऱ्या देवींच्या नानाविध रूपांचा सन्मान हा या पॉडकास्टचा हेतू आहे. ब्रह्मचारिणी या नवदुर्गांपैकी एक आहेत. आपल्या परमाराध्य शिवांशी भेट होण्यासाठी पार्वती मातांनी अनेक वर्षे घोर तप केले. यात अशी मान्यता आहे की काही वर्ष त्यांनी केवळ बिल्वपत्र यांचे सेवन केले. इतक्या कठोर तपश्चर्येनंतर सदाशिव प्रसन्न झाले व शिवशक्ती हे एक झाले. यामुळे आयुष्यातील आपले ध्येय किंवा ध्यासाप्रती अनन्य श्रद्धा ठेवत त्याची पूर्तता होण्यासाठी येणाऱ्या सर्व संकटांना सामोरे जाण्याची चिकाटी आणि ती मनी बाळगणे हे या कथेमधून आपण शिकतो. लक्षात घेण्यासाठी गोष्ट अशी की वैयक्तिक आयुष्यातील स्पर्धा ही व्यवहार जगतातील रॅट रेस म्हणतात तितकी एककल्ली नसते. कधी कधी तिथे रॅट रेसमध्ये विजयासाठी मूल्यही तुडवले जातात. ही स्वतःच्या उन्नतीसाठी केलेली आत्यंतिक तळमळ आहे, धडपड आहे. जालनामधील एका शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन शिक्षणाची उन्नतीची कास धरून आपल्या गुणवत्तेला उभारी देणारी व आशेची संधी मिळाल्यावर तिचे सोने करणारी व त्या आशेच्या किरणांचा प्रकाश तिच्यासारख्या अनेकांना मिळावा यासाठी झटणारी आणि मनाला प्रेरणा देणारी कथा आहे आजच्या आपल्या पाहुणीची, अर्थात मयुरी लोखंडे यांची. मयुरीजी, आपल्या या पॉडकास्टमध्ये पुन्हा मनपूर्वक स्वागत. आपली कहाणी मी बरेचदा ऐकली पण आहे ट्रायबल मेन्सांशी बोलताना, पण पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांसाठी तुमच्याकडनं ऐकायला आम्हाला आवडेल. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. ध्रुवोपाम त्रिनेत्रां च शंखचक्र समन्वितां शूल तर्जन संयुक्तां ध्यायेद दुर्गां अभीष्टतां. माझं नाव मयुरी रमेश लोखंडे. मी मूळची जालना जिल्ह्याची राहणारी. जालना जिल्ह्यामध्ये पारध म्हणून माझं एक छोटंसं गाव आहे. तर सुरुवातीला पारध हे गाड्या फार येतात, फार सारा प्रवास असतो, लोक फार असतात, असं छोट्याशा गावामध्ये पण आजोबांना असं काळजीपूर्वक वाटायचं. म्हणून माझं शिक्षण अगदी ताईपेक्षा छोट्याशा खेड्यागावामध्ये 1ली ते 4थी एका वस्ती शाळेवर झालं. त्यामध्ये नंतर ते शिक्षणानंतर झेडपी शाळेमध्ये मी माझ्या गावात शिकले आणि एक चांगली संधी मिळाली. नवोदय विद्यालयाचा मी पेपर दिला आणि त्यामध्ये मी पास झाले आणि पुढचं 6वी ते 12वीचं शिक्षण माझं जवाहर नवोदय विद्यालय जालना येथे पूर्ण झालं. आणि त्यानंतरचा प्रवास हा पुण्यामध्ये करायचा म्हणून वडिलांकडे हट्ट केला. मी पुण्यामध्ये जाऊ का? तर एका शब्दातच ते हो म्हणाले आणि मग पुढची वाटचाल महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये माझी झाली. त्यामध्ये ग्रॅज्युएशन माझं इकॉनॉमिक्स मधनं झालं आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन पण माझं इकॉनॉमिक्स मधनंच झालं. आणि त्या दरम्यान ग्रॅज्युएशनला असताना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मी करायचे, मला आवडायचं. एनसीसी हे माझं 8वी मध्ये असलेलं स्वप्न की मला एनसीसी मध्ये भाग घ्यायचा, परेड करायची. आणि मला आता दोन्ही सर्टिफिकेट कम्प्लीट करून माझ्याकडे एनसीसी मी ते कम्प्लीट केलं. त्यानंतर माझं ट्रायबल मेन्सा सोबत संबंध आला आणि ट्रायबल मेन्सा नर्चरिंग प्रोग्राम म्हणजेच आदिवासी बुद्धिमत्ता संवर्धन प्रकल्प, भारतामध्ये आदिवासी आणि ग्रामीण भागामध्ये काम करणारी ही संस्था. काय करते संस्था? तर वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन एक बुद्धिमत्ता मापन चाचणी कंडक्ट करते, IQ टेस्ट, आणि त्यामधनं जे मुलं सिलेक्ट होतात त्यांना त्यांचं नर्चरिंग, नरिशिंग अशा गोष्टी घेते. त्या प्रकल्पामध्येही माझं सिलेक्शन झालं आणि एका वर्षाच्या कार्यशाळेनंतर पूर्ण मला कळालं की हो, हे काम आहे जे मला आवडतंय. मी इथं थकू शकत नाही किंवा याची मला गरज वाटते. कुठेतरी वाटायचं की नाही, समाजासाठी हे करावं किंवा वेगळं काहीतरी करावं. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आपण फक्त म्हणतो खरं, पण तसं वागणं होत नाही. आर्थिक परिस्थिती असेल किंवा घरच्यांचं प्रेशर असतील, सामाजिक की मुलगी खूप हुशार आहे, नवोदयमध्ये शिकली आणि आता चांगलं UPSC MPSC करावी, मोठ्या पोस्टला जावं, असे वेगवेगळे लोकांची स्वप्न असतात. आणि म्हणजे सगळे स्वप्न धरून त्यांना एका बाजू ठेवून आणि स्वतःला पाहिजे ते करणं आणि पाहिजे ते इंटरेस्टिंगली काम पुढे येतंय
आणि करायला आवडतंय असं मला ट्रायबल मेन्सामध्ये करायला मिळालं. आणि लगेचच मी डॉक्टर नारायण देसाई यांना येऊन की मलाही तुझ्यासोबत काम करायचंय नारायण आणि तो हो म्हणाला आणि माझं काम सुरू झालं. तर गेली 5 वर्ष आता ट्रायबल मेन्सा सोबत आम्ही काम करतेय. तर पहिलं म्हणजे वंचित भागातली किंवा ग्रामीण भागातली एक मुलगी निवडून येणं, त्या परीक्षेमध्ये पास होणं आणि ती अगदीच एकदम मोठ्या क्षेत्रात कामाला जाणं, हे घरच्यांनाही अगदीच पटण्यासारखं नव्हतं, की काय संस्था आहे, काय काम करते, मग असं कसं असेल? कारण आपण काम किंवा कार्य, एखादं समाजकार्य असेल किंवा मोठं काम असेल, ते नोकरीच्या एका अ, अ, याच्यातून बघतो, की साच्यातून बघतो. 5 ते 6 काम, 6 ते 8 ची शिफ्ट, या गोष्टी, पगार, त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये येतात. सुट्टी मिळणार नाही. संडेला सुट्टी आहे. मग इथे संडेला आम्ही कधी ऑफही घेत नाही. पाहिजे तेव्हा सणाला सुट्टी घेतो. मग एवढं आपल्याला मनासारखं वागून काम करणं आणि पाहिजे ते काम करणं आणि आनंद पण मिळवणं, असं कसं शक्य होतंय? मग ही गोष्ट लोकांना पचायला जरा माझ्यासोबतच्या लोकांना पचायला अवघड गेली. पण त्यांना पटलं. अगदीच माझं काम नंतर जेव्हा माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या एका 15 खेड्यांमध्ये सुरू झालं, तेव्हा लोकांना पटून आलं, की ओह! अशाही पद्धतीचं काम, हे समाजकार्य किंवा हे शैक्षणिक कार्य आपण करू शकतो. आणि तिला एक कमी वयामध्ये मयुरी करतीये, हे अप्रूप घेऊन लोकांनी मदत केली. त्यात मला आनंद वाटतो किंवा ते मला आवडलं करायला. अं, तुम्ही ट्रायबल मेन्साचा उल्लेख केला. अर्थात तुमचा आता त्यांच्याशी बऱ्याच वर्षांचा संपर्क आहे. पण आपला पॉडकास्ट ऐकणाऱ्या बऱ्याच लोकांना ट्रायबल मेन्सा माहिती नसेल. आता मी पुण्याची आहे आणि माझा अक्षय कुलकर्णी, नारायण देसाईंशी संपर्क आहे, त्यामुळे मला ट्रायबल मेन्सा माहिती आहे. पण त्यामुळे ट्रायबल मेन्सा या संस्थेबद्दल जरासं थोडंसं सांगितलं, की त्याच्यातलं मग तुम्ही प्रेरणा घेऊन जशा पुढे गेलात आणि आता समाजासाठी ते परतफेड करतात त्याची, तुम्हाला जे मिळालं त्याची. तर तशीच अजून लोकांना त्याचा फायदा होईल, त्यांचं बुद्धिमत्ता हेरली जाईल, त्यांना कशा पद्धतीने काम करता येईल, कशा पद्धतीने समाजाला आणि स्वतःच्या उन्नतीसाठी प्रयत्न करता येईल. तर ह्याच्यासाठी मुळात थोडंसं ट्रायबल मेन्साबद्दल आमच्या ऐकणाऱ्या लोकांना तुम्ही सांगा जरा. नक्कीच. ट्रायबल मेन्सा ही आमची जननी आहे असं मी म्हणेल. अ, आपल्याला सर्वांना ज्ञानप्रबोधिनी पुण्याची ही मोठी शाळा, संस्था हे एक माहिती आहे. त्यातलाच एक विद्यार्थी म्हणजे डॉक्टर नारायण देसाई हे जेव्हा त्यांची खरं ट्रायबल मेन्साची सुरुवातच तिथून होते, की उषा खिरेताई यांना बरेच जण ओळखतात. नारायणचं पी-एच-डी कंप्लीट झाली आणि तो म्हणाला, "उषाताई, गुरुदक्षिणा द्यायची आहे, काय काम करूया?" तर तो म्हणाला, की उषाताई म्हणाली, "ओके, काम करायचं." नारायण मेन्साचं काम हाती घे. आणि त्या दिवसापासून मेन्साचं काम नारायणनी हाती घेतलं. सुरुवातीला शहरी भागामध्ये, प्रिव्हिलेज भागामध्ये जाऊन परीक्षा घेणं. पण ते गिफ्टेड लोकांमध्ये डोकं शांत बसत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. काहीतरी नवीन, काहीतरी नवीन, हे असं कसं? लिमिट नाही. त्यांनी स्वतःला लिमिट दिली नाही म्हणून कदाचित ट्रायबल मेन्सचं सुरू झालं. मग हीच परीक्षा आपण ट्रायबल भागात घेऊन बघायची का उषाताई? हो, नारायण घेऊ शकतो. म्हणून तो गेला आणि मावळ भागामध्ये परीक्षा घेतली. तर पहिल्या 4 अंडर प्रिव्हिलेज म्हणजे अगदी ट्रायबल मुली त्याला मिळाल्या. पूर्ण कातकरी समाजातल्या पहिल्या 4 गिफ्टेड मुली मिळाल्या आणि ही भारतभरामध्ये बातमी झाली, की ट्रायबल एरियामध्ये पण मेन्साची परीक्षा मुलं पास होतायत. टॅलेंट मिळतंय. मग त्यानंतर नारायणचा ट्रायबल आणि ग्रामीण भागातला हा प्रवास सुरू झाला. आणि 2000 मध्ये नारायणनी ट्रायबल मेन्सा नर्चरिंग प्रोग्राम म्हणजे आदिवासी बुद्धिमत्ता संवर्धन प्रकल्प सुरू केला. त्या प्रकल्पामध्ये फक्तच आयडेंटिफिकेशन म्हणजे शाळेमध्ये जायचं, आयक्यू टेस्ट कंडक्ट करायची आणि मुलं निवडायची असंच नव्हे. इथपर्यंतच थांबलं नाही. तर ती मुलं जे निवडल्या जातात, मग त्यांना मेन्सा सर्टिफिकेट मिळतं आणि त्यानंतर एक इंटरनॅशनल रिकॉग्निशन मिळाल्यानंतर वर्षभर त्या मुलांसोबत कार्यशाळा घेतल्या जातात. त्यात तैत्तिरीय उपनिषदामधल्या पंचकोश मॉडेलच्या आधारावर आमच्या कार्यशाळा आहे. त्यामध्ये कम्युनिकेशन स्किल असेल, एनालिसिस असेल, बोलायचं कसं, ऑब्झर्वेशन, निरीक्षणं कशी करायची, हे मुलांना शिकवलं जातं. एकूण पंचकोश म्हणजे त्यांचा अन्नमय कोश कसा डेव्हलप करायचा, ज्ञानमय कोश विज्ञानमय कोश कसा डेव्हलप करायचा, मनोमय कोश कसा डेव्हलप करायचा, त्यासाठीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ह्या वर्षभराच्या इंटरॅक्शनमध्ये घेतल्या जातात. आणि त्यानंतर मग
हो, झालं डेव्हलपमेंट, किती झाली हे कळायला पण पाहिजे. तर प्री पोस्ट एनालिसिसच्या वेगवेगळ्या त्याच्या परीक्षा असतात. त्यानंतर 10वी ला मुलं स्टडी स्किल अभ्यास शासनाने दिलेला आहे, की एवढं-एवढं तुम्हाला करायचंय. पण तो करायचा कसा? हे समजून घेण्यासाठी अभ्यास कौशल्य आणि वेगळ्या कार्यशाळा किंवा काउन्सिलिंग त्यांना स्पेशली 10वीच्या मुलांसाठी दिलं जातं. आणि 11वी त्रिगुणात्मक गेले 2 वर्ष झाले ट्रायबल मेन्सनी त्रिगुणात्मक जीवन संकल्प म्हणून सुरू केलाय. 11वी त्या मुलाचं करियर ठरतं. पुढचे 8 वर्ष मुलगा काय करणार? कोणती फील्ड निवडायची, कोणत्या कॉलेजमध्ये, कोणत्या शाळेमध्ये, कोणत्या कोर्सेस करायचे, कोणकोणते लोकं त्याचे मेंटॉर असतील. अगदी असेही असतील काही BHMS वगैरे करणारे लोकं, की अर्चनाताईंसोबत त्यांनी कॉन्टॅक्ट केला. नारायण किंवा ताईंसोबत बोलून आम्ही ठरवलं, की ताई या 4 मुलांना तुम्हाला भेटायचंय. म्हणजे फक्तच डोनर नव्हे तर ॲज अ मेंटॉर पण एक डोनर उभं राहून तिथं काम करतोय. तर या प्रकल्पामध्ये एकूण 30 मुली भारती, त्याचा मी उल्लेख करेलच पुढे. आता त्रिगुणात्मक जीवन संकल्प करून अगदी मी सुद्धा त्याप्रमाणे चालत आहे. आणि मग ग्रॅज्युएशनला त्यांना स्कॉलरशिप्स असेल, वेगवेगळ्या सुविधा आणि एवढं करून काय करायचं? तर हे गिफ्टेड मुलं, शिकलेली मुलं-मुली भारतामध्ये किंवा देशासाठी, देशाच्या लोकांसाठी एक व्यवस्थित लीडर नेतृत्व घेऊन ते राहिले पाहिजे. समाजामध्ये तसे वावरले पाहिजे. फक्तच नोकरी आणि पैसे कमवताना मग खूप पैसे कमवायचे आणि समाज विसरायचा, असं नको. तुम्ही पैसेही कमवा. तुम्ही खूप नाव कमवा आणि स्वाभिमान मिळवा आणि समाजासाठी त्याचा उपयोग करून घ्या. देशासाठी त्याचा उपयोग करून घ्या. तर ह्या प्रोसेसमधनं एकूण मुलं जातात असं. त्यामध्ये आता हा झाला एक ट्रायबल मेन्साचा भाग. यामध्ये आमचे खूप सारे प्रकल्प चालतात. एकूण 10 ते 15 वेगवेगळे प्रकल्प आहेत. त्यामध्ये 1-2 प्रकल्प नक्की मला सांगायला आवडेल. ते म्हणजे भारती प्रकल्प. महर्षी कर्वेमध्ये 16-17 ला नारायणनी काम सुरू केलं. पुण्याची संस्था वाई सातारा आणि पुण्याच्या संस्थेतल्या एक बॅच म्हणाली, "नारायण, आम्हाला तुझ्यासोबत काम करायचंय. खूप दिवस." नारायण बोलला, "हो, ठीक आहे, करूयात." नारायणचं एक तत्व मला आवडतं. कुणाला नाही म्हणायचं नाही. करूयात. हो म्हणायचं. नेहमी हो म्हणायचं. आम्हाला नेहमी आजही कालही तेच शिकवत होता मला, की हो म्हणायचं. मयू नाही का म्हणायचं? हो म्हणायचं. हो म्हणायला शिका. त्याचप्रमाणे त्या एकूण 80 मुलींपैकी आता 30 मुलींनी 11वी कमिटमेंट घेतली. त्रिगुणात्मक स्वतःचं कंप्लीट केलं. त्रिगुणात्मकमध्ये असं असतं, की स्वतःचे गिफ्टेड क्वालिटीज, बिहेवियर पॅटर्न, स्वतःचं पर्सनॅलिटीज या सगळे पॉइंट्स एकत्र करून हो, आत्ता मी ठरवणार, की मला डॉक्टर व्हायचं, इंजिनिअर व्हायचं, की मला शेती करायला पाहिजे टेक्नॉलॉजीने, की कोणकोणत्या क्षेत्रात जायचं. एकूण 1 टू 1 काउन्सिलिंग त्या मुलाला करिअरचं आपण तसं करून घेतो. त्या मुलींनी केलं. बॅड लक असं, की 11वी-12वी त्यांची आणि कोव्हिड आला आणि तो खरं एरिया तो दिवस असा होता, की ते 2 वर्ष असे होते, की आम्ही सीनियर त्यांच्यामध्ये त्या 30 मुलींमध्ये मी, चिन्मयी कुलकर्णी आणि त्यानंतर अक्षता जोशी आम्ही 3-4 मुली आम्ही सीनियर होतो. त्यामुळे आम्ही गट वाटून घेतलेले. प्रत्येकाच्या पालकांना 8 दिवसाला फोन करायला लागायचा, की "काका मुलीचं ॲडमिशन करा." तुम्ही सांगा, ठीक आहे ग्रॅज्युएशन करूयात, पण तुम्ही पुण्यात पाठवा किंवा चांगल्या ठिकाणी पाठवा. मुलगी हुशार आहे, पर्सेंटेज आहे. महिन्याला मीटिंग करायचो आणि त्यामध्ये त्यांची काही आम्हाला कंप्लेंट वगैरे असं नाहीये. खरं तर त्या सिच्युएशनला सगळे लोकं एवढे खचलेले, की मदत न करणं किंवा डिसिजन्स मागे घेणं, हे शक्य होतं. म्हणजे तसंच झालं सगळीकडे. त्यामुळे त्यांच्याकडनं आम्हाला फार सपोर्टची अपेक्षा नव्हती. पण ओके, तुम्ही करत आहात, मदतीला आहात, तर आपण करूयात. एवढीच फक्त अपेक्षा होती, की 2 वर्षानंतर मुलीचं ग्रॅज्युएशनला ॲडमिशन होतंय, लग्न नाही. असं म्हणून 30 मुलींचा प्रकल्प पुढे आला. आज त्या 30 मुली सर्वजण 3rd इयर ग्रॅज्युएशनला आहे. आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन 2-3 मुली झालोय. आता 3rd इयर, 2nd इयर इंजिनिअरिंग, BHMS वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे. या सर्व मुली स्वतःची स्कॉलरशिप स्वतः भरतात. डे फर्स्ट ऑफ ग्रॅज्युएशनपासनं आणि स्वतःचा हॉस्टेलचा खर्च स्वतः भरतात. त्यांना ट्रायबल मेन्सच्या वेगवेगळ्या क्षेत्रात स्कॉलरशिप प्रोव्हाईड करते. खरं तर मी म्हणेल प्रोव्हाईड नाही करत. ते मुली कमवतात ट्रायबल मेन्साकडनं. त्यांच्यासाठी सयुजा एक शिकलेली गिफ्टेड मुलगी, तिने फक्त स्कॉलरशिप मागावी का? कमवावी का नाही? तर या हेतूने आम्ही प्रकल्प सुरू केला. तुमच्या गावामध्ये एक तुमची शाळा किंवा दुसरी कोणतीही शाळा, तिथे जाऊन 1ली, 2री ते 3री म्हणजे वय वर्ष 6 ते
12 पर्यंत कोणताही एक वर्ग तुम्ही घ्यायचा आणि त्या मुलांना संस्कार द्यायचे. संस्कार वर्ग घ्यायचा आणि शिकवायचा. आठवड्यातनं 1 दिवस त्या मुली शेजारच्या गावामध्ये किंवा स्वतःच्या गावामध्ये इथून पुण्यातनं जातात. शिरूर, वाई वगैरे या भागात जातात. स्वतःच्या गावात जातात. शनिवारी वर्ग घेतात. 2 तास शिकवतात मुलांना आणि रिटर्न येतात. आठवड्यातले 1 दिवस त्यांनी शिकवायचं. त्यासाठीचा पूर्ण सिलेबस म्हणजे फक्त शिकवायचं नाही, तर वर्षभराचा सिलेबस काय असेल, संस्कार काय असतील, कोणकोणते संस्कार राबवायचे, स्वच्छता संस्कार राबवायचा आहे. मग तुम्ही आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून घेणे, हात स्वच्छ धुणे, अगदी इथपासनं तर ते फार मोठ्या प्रमाणामध्ये 12 कार्यशाळा त्या आहे ठरलेल्या आणि त्या मुली घेतात. तर यामध्ये त्यांना प्रत्येक वर्कशॉपला असं स्कॉलरशिप अलॉट असते. त्या व्यतिरिक्त मुली मंडला करतील, पझल्स करतील, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या डोक्याला बूस्ट करतात किंवा बुद्धिमत्तेला तुम्हाला चालना देतात आणि त्या ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण प्रकल्पामध्ये सगळ्या मुलांना झेरॉक्स करून किंवा वेगवेगळ्या साधनांनी पाठवतो. अशा पद्धतीने त्या स्कॉलरशिप कमवतात. आम्ही देतो असं मी म्हणणार नाही, त्या कमवतात. मग तो एक भारती प्रकल्प असा आहे. भारतीचा खरा अर्थ भा म्हणजे ज्ञान, रती म्हणजे वाहून नेणारी किंवा भा म्हणजे भारही होतो आणि रती म्हणजे वाहून नेणारी, म्हणजे भार वाहून नेणारी. तर ती व्यक्ती, ती भारती गिफ्टेड ही बुद्धिमान मुलगी, गिफ्टेड मुलगी स्वतःचं शिक्षण करून स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा आणि समाजाचा भार वाहून नेईल आणि असं ती सक्सेसफुली तिचं आयुष्य घालवेल, असा आमचा हेतू आहे. तर आता सर्वजण त्या वाटचालीवर काम करताय. मयुरीजी, तुम्ही एवढं सांगितलंय ह्याच्यामधनच कमीत कमी 3-4 प्रश्न फुटतील. माझ्या वैयक्तिक मला तुमचा जो अभ्यासक्रमामधला तैत्तिरीय संहितेबद्दल तुम्ही म्हणालात, माझ्या अत्यंत मर्मबंधातली आवडती गोष्ट आहे ती वेद उपनिषद यांचा अभ्यास. त्यावरनं मला एवढंच विचारायचंय की तैत्तिरीय संहितेमधनं तुम्ही जे पंचकोश हे म्हणालात, पुष्कळ लोकांना ह्याबद्दल माहित नव्हतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही हा अभ्यासक्रम कसा सिलेक्ट झाला, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा, एकूण हा आमचा फॉल्ट आहे, मी आताच मान्य होता आमचा, म्हणजे मी जराशी अतिशयोक्ती करेन पण मी करायला अजिबात दजावणार नाही. सर्वसामान्य मंडळींचा हा एकूण हे असतो की आदिवासी किंवा ट्रायबल लोक जी म्हणतात त्यांना उगीच आपण दुःखी, कष्टी, रानावनात राहणारी, कंदमुळं खाणारी आणि कायम वंचित असेच धरून चाललंय. इनफॅक्ट सरकारी धोरणं पण त्यांना एक प्रकारचं लेबल लावून मोकळे होतात. त्यावेळेला अशा मंडळींना तुम्ही त्यांची बुद्धिमत्ता जोखून, गुणवत्ता जोखून त्यांना तुम्ही स्वाभिमान देतात, ज्याचं मोल अमूल्य आहे. सुविधा देणं खूप सोपं आहे, स्वाभिमान देणं मनगटामध्ये आणि हृदयामध्ये आणि कण्यामध्ये ऊर्जा भरून स्वतःच्या पायावर उभं करणं हे खूप मोठं काम तुम्ही करताय. तर ह्याच्या ही जी प्रतिमा चेंज होते ह्याचं एक तुम्ही चांगलं उदाहरण द्याल का? ह्या 2 प्रश्नांचं काय बोलाल तुम्ही? पहिला प्रश्न तुमचा होता तैत्तिरीय उपनिषदामधलं पंचकोश मॉडेल. आपण आता तुमचा अभ्यास आहेच त्यावर. त्या मॉडेलच्या आधारावर म्हणजे पंचकोशाच्या आधारे एका मनुष्याची किंवा उत्पत्ती होते किंवा डेव्हलपमेंट होते असं आपण वाचतो. त्यामध्ये 5 कोश आहेत आणि अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. अगदी आपण 4 पहिले कोश हे डेव्हलप करणं आपल्या हातात आहे असं म्हणू शकतो. अन्नमय कोशासाठी तुम्ही चांगलं स्वास्थ्य ठेवायला पाहिजे किंवा चांगलं अन्न ग्रहण करायला पाहिजे. शारीरिक तुम्ही चांगले सुदृढ असायला पाहिजे. त्यानंतर मनोमय कोश असं असतं की एखादं आपण म्हणतो ना, तो शब्द मी ऐकला आणि मनाला लागला, म्हणजे टोचलं मनाला किंवा मनाला आवडलं माझ्या. तो मनोमय कोश कसा डेव्हलप करायचा? खरं तर डेव्हलप करणं म्हणण्यापेक्षा त्याला कसं तुम्ही व्यवस्थित ठेवाल, की काही ठिकाणी मजबूत ठेवाल, काही ठिकाणी तुम्ही त्याला इमोशनल कराल, काही ठिकाणी आणि आपल्याकडे एक गोष्ट पण म्हण पण म्हटलं जातं, मनचंदेपणा करू नकोस. मनात येईल तसं काही करू नकोस. केव्हा कुठे कसं वागावं, मनाचं केव्हा ऐकावं, केव्हा नको, ह्या गोष्टी त्यामध्ये असतात. त्यानंतर विज्ञानमय कोश आपण बघतो. विज्ञानमय कोशामध्ये बुद्धी आणि सर्व गोष्टी जसं की
किती मार्क मिळाले, मला ही गोष्ट लक्षात राहतीये. आपण म्हणू मला आयडिया सुचली. ती म्हणजे विज्ञानमय कोशामध्ये येते. मी एक कोश मिस केला वाटतं. मनोमय प्राण. प्राणमय. प्राणमय कोश आपला श्वासोश्वास. कोणत्या पद्धतीने तुम्ही तो श्वासोश्वास व्यवस्थित घ्याल. कारण आत्ता मी मीटिंगला बसले किंवा मी पॉडकास्टला बसले. मी घाबरले. मला एकदम बेचैन झाले मी. तर काय करावं? 4 वेळा, 5 वेळा श्वास घे, शांत हो आणि सुरू कर. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या बॉडी रिएक्शनला किंवा मनाला तो श्वासोश्वास कंट्रोल करतो. तर त्यावरही तुमचं त्यासाठी योग, प्राणायाम मुलांना आम्ही सांगत असतो किंवा करून घेत असतो. त्यासाठी पुस्तक पण आहे. आणि त्यानंतर आनंदमय कोश. अगदी नारायणही आम्हाला सांगतो. आनंदमय कोश हा एक्सप्लेन करणंच फार अवघड आहे किंवा तो खूप दिवसाच्या कष्टानंतर खूप उशिराने आपल्याला कळतो आनंद. आम्ही नारायणसोबत कर्नाटकमध्ये गेलो होतो. तिथे 2-3 ठिकाणी टेस्टिंग झालं, गिफ्टेड आयडेंटिफिकेशन आणि मठामध्ये गेलो, कृष्णा मठ उडुपीला. तर त्या दिवशी सकाळी 3 वाजता उठून पूजेसाठी गेलो आणि पूजा केली. पहिल्यांदा एवढ्या सकाळी सगळे रिच्युअल्स आम्ही बघत होतो आणि आलो 6 वाजता मंदिराच्या बाहेर आणि बसलो. तर नारायण बघत होता आमच्याकडे आणि आम्ही असं हे हे आम्ही कधी बघितलं नव्हतं आणि फार छान वाटलं नारायण म्हणजे याला शब्द नाहीये. तर तो बोलला, "हेच ते मनोमय कोश जे मी तुम्हाला म्हणतोय की नर्चरिंग देणार." प्रत्येकाचं वेगळं असतं. कोणीतरी काही अचीव्ह केल्यानंतर मिळतं, कुणाचं आध्यात्मिक असतं, कुणाचं वेगवेगळ्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने मनोमय कोश नर्चर होतो. तो थोडा फार मोठा विषय आहे. आणि दुसरा प्रश्न होता दादांचा, की अशा व्यक्ती ज्या या सर्व प्रोसेसमधनं निघून स्वाभिमान मिळवून, सेल्फ एस्टीम मिळवून तुमच्याकडे आहेत का? तर नक्कीच पहिली व्यक्ती मीच, की मला माझं उदाहरण द्यायचं असं, की मी सुरुवात केली तर मी आणि 4 लोकांबद्दल मी सांगणार आहे. तुम्ही जास्त रिलेट करू शकाल. 2018ला 15-16ला नवोदयच्या बाहेर मी आले आणि ॲडमिशन घ्यायचं म्हणाले. घरची आर्थिक परिस्थिती नव्हती पुण्यामध्ये येण्याची. मग मी बाबांना म्हणाले, "बाबा मी औरंगाबादला घेते, संभाजीनगर." तर "ठीक आहे, नाही बघू तुम्हाला जायचंय." आणि वडिलांचं असं की नाही म्हणायचं नाही. त्यांचंही तेच धोरण. आम्हाला कधीही, "बाबा मी हे करू?" "हो करा." "पप्पा मी ते करू?" "हो करा." म्हणजे त्यांच्याकडनं नाही आम्ही हे ऐकलेलं नव्हतं. त्यांना माहिती होतं की आम्ही काही त्रास झाला, काही आम्हाला प्रश्न पडले, अडचणी आल्या, तर आम्ही येऊ त्यांच्यापर्यंत. मग शेतकरी वडील, शेतकरी कुटुंब, आजी-आजोबा 11वी-12वीला गेले माझे आणि तो माझ्यासाठी मोठा धक्का होता खरं. तिथं मला जास्त वेळ लागला सावरायला आणि टीचर असेल, म्हणजे शिक्षक असतील, मित्र-मैत्रिणी सतत त्या विषयाबद्दल की मयू काही होत नाही म्हणून समजून सांगायचे. तीच गोष्ट फर्स्ट इयरला पण कॅरी फॉरवर्ड झालेली माझ्याकडनं आणि 11वीला आले आणि सॉरी फर्स्ट इयरला आले आणि बाबांनी सांगितलं, "जाऊ शकता पुण्याला." अ, महर्षी कर्वेला ॲडमिशन झालं. फर्ग्युसनचं ॲडमिशन 2 मार्कांनी असं जातं असं मुलं म्हणतात. माझं मार्कांनी नाही गेलं तर वेळेमुळं गेलं. कारण की माझा डिसिजन पुण्यात येण्याचा होत नव्हता. 90% चांगले मार्क्स मिळालेले मला आणि मग कर्वेला घेतलं. मला आवडलं सर्व. कर्वेला शिक्षण असेल, सेफ्टी असेल, आई-बाबांच्या ह्याने की बाबा मुलगी इतक्या दूर जातीये. बाबा पण ॲडमिशनला आलेले नाहीये सोबत. तर मामा सोडवायला आले मला. ॲडमिशन झालं. व्यवस्थित सुरळीत चालू होतं. बाबांना बीपीचा त्रास सुरू होता आजी-आजोबा गेल्यामुळे आणि लगेचच माझ्या सेकंड इयरच्या सुरुवातीला माझ्या बाबांच्या किडन्या फेल आहे असं आम्हाला कळालं. डे फर्स्ट ते डायलिसिसवर होते आणि गेले म्हणजे 2016-17 पासनं ते 20 पर्यंत 16-17 ते 20 पर्यंत ते त्यांचं डायलिसिस सुरू होतं. आठवड्यातनं 3 दिवस त्यांचं डायलिसिस असायचं. त्यामुळे मी बाबा विचारायचे, "तुम्ही यू-पी-एस-सीचा हा कोर्स करा." त्यांना माहिती होतं की हिची स्वप्न मोठी आहेत. हिला कोर्सेस असतील किंवा वेगवेगळं असेल, एक्सप्लोर करायला हिला आवडतं. तर अ, तुम्ही करा. पैशांचं काही टेन्शन नका घेऊ हो दीदी, तुम्ही करा. म्हणजे आपल्याकडे पैशांचं काही टेन्शन नाहीये. म्हणजे एवढ्या उदारतेने जे सांगायचे की पैशाचं टेन्शन नाहीये. मला दिसायचं की ओके, बाबा घरी पैसे नाहीयेत आपल्या. शेती आहे, पण आपण शेती विकून पैसे कलेक्ट करणं
म्हणजे ते पण फार अडचणीचं होतं, की तुम्ही शेती विकल्या जातीये, कमी पैशामध्ये विकल्या जातीये, तेवढे पैसेही आपल्याला पुरणार नाहीये. आणि त्या परिस्थितीत तरी माझा स्ट्रगल हा सुरू होता कॉलेजला, की मी एन-सी-सी केलं. त्यानंतर मी हळूच एक दिवस फोन केला बाबांना, "बाबा मी कमवा-शिकामध्ये काम करू का?" लगेच पहिल्यांदा माझ्यावर धावले. "का? का करायचंय तुम्हाला?" म्हटलं, "नाही, काही नाही हो, 2 तास फक्त शाळेमध्ये कॉलेज झालं, की मी लायब्ररीच घेतलेली आहे. तिथे जाऊन काय पुस्तकच वाचायची असतात आणि पुस्तकं ठेवायचीच असतात. पुस्तकं स्वच्छ करायची असतात. बाकी काही नाहीये." "नाही, तुम्ही पैशांसाठी करतायत दीदी, असं नाहीये. मी पैसे देतो." म्हटलं, "बाबा पैशांसाठी नव्हे, मला अनुभव येईल ना." "ओके, ठीक आहे. मग तुम्ही करा." लकीली तिथे माझ्या ज्या लायब्रेरियन होत्या पाटील मॅम, त्यांनी मला त्या मला बघायच्या, की मी सतत येऊन न्यूजपेपर वाचते, काहीतरी नवीन शोधते. असं पुस्तक विचारते तर त्यांच्याकडे नाहीये. मग त्यांच्याकडे यादीमध्ये जातं, हे पुस्तक पाहिजे. आणि मी कमवा-शिकामध्ये आले म्हटल्यानंतर ते म्हणाल्या, "मयुरी एक काम कर." म्हटलं, "काय मॅम?" "तू फक्त न्यूजपेपर वाचत जा आणि कात्रण काढत जा." मग मला कळालं, की मॅम मला बघतात दररोज मी न्यूजपेपर वाचायला येते. मग असा माझी इच्छा असल्यामुळे मला वेगवेगळ्या पद्धतीने सपोर्ट मिळत गेला. त्यानंतर मी ट्रायबल मेन्सामध्ये 18 ला जॉइन झाले. परीक्षा पास होऊन. ती माझी एक खूप छान पहिली मोठी अचीव्हमेंट होती. दुसरी म्हणजे मी लगेच नारायणला जॉइन केलं ट्रायबल मेन्साला आणि मावळ भाग असेल किंवा अ, वाई, सातारा वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन आम्ही नर्चरिंग वर्कशॉपसाठी मी असिस्ट करायचे सुरुवातीला. बघायचे की काय कसं कार्यक्रम घेतात किंवा कसे प्रकल्प असतात. आणि त्या 2019ला म्हणजे 18च्या सुरुवातीलाच मी एक मॉडेल तयार केलं. माझं नर्चरिंगचं म्हणजे अंडर प्रिव्हिलेज गिफ्टेड मुलांना कसं नर्चर करावं त्याच्यासाठी नर्चरिंग वेब मॉडेल एक म्हणून माझं मॉडेल आहे, की त्या पद्धतीने तुम्ही जर वर्कशॉप घ्याल, तर ते सक्सेसफुल होतात. मग त्यावर माझा रिसर्चही झाला आणि तो रिसर्च पेपरचा माझं आम्हाला इन्व्हिटेशन आलं. क्रोएशियामध्ये फर्स्ट थेमॅटिक कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये त्यांनी ट्रायबल मेन्साला सांगितलं, की तुम्ही तुमच्याकडे रिसर्च पेपर असतील तर प्लीज यू कॅन कम आणि त्यांनी इन्व्हिटेशन आल्यानंतर आमची धावपळ सुरू होती. पासपोर्ट, व्हिसा पहिल्यांदाच सगळ्या गोष्टी आम्ही करत होतो आणि मी आणि माझी मैत्रीण चिन्मयी तिथं पहिल्यांदा आम्ही माझं माझं मॉडेल होतं म्हणजे माझ्या रिसर्चचा टॉपिक होता न्यू आउटलुक ऑफ नर्चरिंग प्रोग्राम फॉर अंडर प्रिव्हिलेज गिफ्टेड डिझाइन आणि इट्स इम्पॅक्ट आणि हे जे काही सर्व कार्यशाळा वगैरे होतात, याला पंचकोशाच्या आधारावर होतात की नाही? मग याला पंचकोशाच्याच आधारावर याचा इफेक्ट होतोय की नाही? हे बघण्यासाठी चिन्मयीने एक असेसमेंट तयार केलेली आहे. त्यामध्ये एकूण 100च्या वर फॅक्टर्स घेऊन ती असेसमेंट आहे. म्हणजे जर मी आज ती असेसमेंट दिली डे फर्स्ट आणि डे लास्ट, तर तुमचा कोणता कोश किती प्रमाणात डेव्हलप होतोय हे कळून येतं. मग आमचं ते जगातलं पहिलं मॉडेल आणि जगातली पहिली टेस्ट अशी आम्ही दोघींनी तिथं प्रेझेंट केली आणि विशेष म्हणजे त्या कॉन्फरन्सला पहिल्यांदा आम्ही अब्रॉडला जात होतो. मग पहिल्यांदाच घराण्यातून कोणीतरी विमानात बसणारं आहे, पासपोर्ट सगळी धावपळ सुरू आहे आणि आम्ही जातोय. आणि तिथली विशेष बाब प्रेझेंटेशन झालं आणि सर्वजण उभं राहून अगदी मोठ्यातले मोठे सायकॉलॉजिस्ट उभं राहून टाळ्या वाजवतायत. सगळ्यांनी स्टँडिंग ओव्हेशन दिलं. गडगडाटून असं आमच्या अंगाला तर शहारे उठलेले सर्व, की ओह! हे नवीन आहे. आणि विशेष म्हणजे एकीच्याच नाही, तर दोघांच्यासाठी ते उभं राहिले. त्यांना तोपर्यंत आम्ही ते सगळं ॲक्सेप्ट करून बाहेर पडलो आणि नारायणकडे जाऊन ढसाढसा रडलो, की "ओके, हे आमच्यासाठी फार नवीन आहे आणि थँक यू तू जी अपॉर्च्युनिटी आम्हाला दिली." तर तो म्हणाला, "हे माझं स्वप्न होतं, की मी अशा मुली जर पुढे येतील काम करायला किंवा अशा मुली ज्या भारतामध्ये आहेत, त्या टॅलेंटेड आहेत आणि त्यांना करण्याची गरज आहे. त्यांचा पाठिंबा त्यांच्यासाठी मी नेहमीच उभा आहे आणि तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण केलं." आणि त्यानंतर कॉन्फरन्स एक 3 दिवस कॉन्फरन्स होऊन आम्ही 1-2 गोष्टी फिरून परत आलो. परत आलो एक 22-24 तारखेला, 25 तारखेला मी माझ्या घरी गेले आणि गाडीतून उतरते आणि बाबांना समोर बघितलं. तर तो आनंद जो बाबांच्या डोळ्यामध्ये होता, कदाचित मी तो नंतर कधीही बघू शकले नसते. कारण की या पेपरच्या अगोदर मला सर्वांनी सांगितलं की लग्न करायचं. लग्न, लग्न, लग्न सगळं हे मागे लागलं खूप माझ्या आणि बाबा आजारी आहेत.
तर मलाही ती कंडिशन कळत होती, बाबा आजारी आहे. पण मला माहिती होतं, की लग्न बाबांना महत्वाचं वाटतंय, की माझं शिक्षण. मी बाबांना एकच सांगितलं, "बाबा, पुढच्या वर्षी आपण ठरल्याप्रमाणे लग्न करू." बाबा म्हणाले, "कसं?" तर म्हटलं, "आपलं ठरलेलं 12वी मध्ये तुम्हाला आठवत असेल 10वी 11वीला, की युजुअली आपल्याकडे मुलं बघायला येतात आपल्या समाजामध्ये. आपण मुलांना बघायला जाणार आहोत आणि ते फक्त तुम्ही आणि मी. तुम्हाला आठवतंय?" म्हणे, "हो." म्हटलं, "मग आपण हेच एका वर्षानंतर केलं तर चालेल का? मला 1 वर्ष द्या रिसर्चसाठी. मी कंप्लीट करते, प्रेझेंटेशन करते आणि लगेच आपण स्थळ बघायला लागूया." आणि ॲज तुम्ही मला प्रॉमिस केलेलं आणि मी प्रॉमिस केलेलं, की तुमच्या आवडीने मुलगा बघणार, तर मी त्यासाठी फर्म आहे. तर त्यांना आनंद झाला आणि रिसर्च नंतर मला वाटतं गावातली, तालुक्यातली पहिली मुलगी जर्मनीला जाऊन एवढं मोठे अचिव्हमेंट घेऊन येतेय आणि इंडियाला कुठे रिप्रेझेंट करतेय. पहिल्यांदा अंडर प्रिव्हिलेज गिफ्टेडनेससाठी जगातलं पहिलं मॉडेल मांडतेय. तो आनंद दिसून येत होता. हा असा एक प्रवास माझा झाला, की तो सेल्फ इस्टीम जो मी म्हणते, की कारण बाबा, आजी-आजोबा या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अगदी खचणं म्हणजे फार खचले होते. मला नव्हतं वाटलं, की मी 12वी ला एवढे पर्सेंटेज घेऊन ह्या 3 वर्षामध्ये एवढ्या खाली जाऊन बसणार आहे. मग शैक्षणिक क्षेत्रात नाही, पण मानसिक क्षेत्रामध्ये, की मानसिकरित्या फार जास्त खचन तिथे झाली होती माझी. मला नव्हतं वाटलं मी इतक्या खालच्या लेव्हलला जाऊन मी शांत बसून काही करणार नाही आणि लकीली आपण म्हणतो देव असतोच कुठेतरी. ती शक्ती नेहमी आपल्याला साथ देते. ती आदिशक्ती असते, ती पूर्ण शक्ती असते. तो नारायण लक्ष्मी. एक चांगलं की विठ्ठलाचे भक्त, आजी-आजोबा, आई-वडील सगळेजण कधी त्यांनी ती वाट सोडली नाही आणि कदाचित त्या वाटेमुळेच मला पूर्वजांची पुण्याई म्हणून नारायण देसाई, ट्रायबल मेन्सा यांचा संबंध आला आणि मी पुढे आले. अगदी मला दुसरं उदाहरणही द्यायला आवडेल. आता जेव्हा मी आता माझ्या मराठवाडा भागामध्ये पहिला म्हणजे जालना जिल्हा आणि मराठवाडा भागामध्ये गिफ्टेडनेससाठी पहिला प्रकल्प सुरू आहे. ज्ञानप्रबोधिनी ही पण एक संस्था आहे, जी हरळीमध्ये काम करते. 2000 बाबा गेले माझे 2020 ला कोविडमध्ये आणि लगेचच मला नारायणनी सांगितलं, की "तुम्हाला ज्ञानप्रबोधिनी हरळीमधनं विचारण्यात आलंय, की तुम्ही दोघी जणी येता का कामासाठी?" मग टास्क कसा होता माझ्यासमोर आणि चॅलेंजिंग, की घर सोडून येणं आईला आणि भावंडांना, त्यात मीच मोठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या दूर येणं. लोकं जेव्हा म्हणताय, की आता लग्न करायला पाहिजे होतं, ते टोमणे असतात, की वडिलांपुढे लग्न केलं असतं. मान्य आहे, वडिलांपुढे कदाचित मी लग्न नाही केलं. पण वडिलांपुढे जे शैक्षणिक लग्न आणि शैक्षणिक क्षेत्रामधली जी उन्नती दाखवली, जी की एका लग्नाच्या बरोबर आहे, ते मला जास्त महत्त्वाचं वाटत होतं. मग मी निर्णय घेतला, की नारायण आईसोबत राहणं महत्वाचं आहे. मी नोकरीचं बघते नंतर. मग आई म्हणाली, की "का? घरी का थांबायचं? एवढे कष्ट करतीये, एवढं काम करतीये, अपॉर्च्युनिटी आहे, जा तिथे. नाही थांबायचं घरी. तुझी गरज नाहीये इथं कुणाला. तुझी गरज तिथे आहे तिथे जा. तू असं नको समजू तुझ्यामुळे आम्ही शांत राहू किंवा तुझ्यामुळे आम्ही आहोत. ते आहेच. ते सगळं आहे. पण तुझी आणि त्या कामाची गरज जास्त महत्वाची आहे. आणि मी आई असं एका महिन्यानंतर बाबा गेल्यानंतर म्हणते हे ऐकूनच पहिल्यांदा आईला एवढ्या कडक शब्दात बोलताना ऐकून मी गार झाले. खरं आई माझी फार सौम्य स्वभावाची, बोलणार नाही कधीच. आणि तो निर्णय घेतला आणि नारायणला फोन केला, की आई म्हणाली की "करू शकतेस." नारायण बोलला, "तुझा निर्णय, तू बघ काय करायचं." मग मी ठरवलं. म्हटलं, "नारायण तुला आठवतंय मी 3 वर्षापूर्वी एक एक शब्द बोलले होते तुला." म्हणे, "काय?" म्हटलं, "मला मराठवाड्या भागात काम करायचंय." म्हणे, "हो मयू, तुला हवंय ते कर." म्हटलं, "मग मी माझ्या गावात आणि माझ्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये मी काम सुरू करतेय." "बरं," म्हणे, "कधीपासनं?" म्हटलं, "उद्यापासनं." "ठरव मग मी कधी येऊ? येऊन भेटणं गरजेचं आहे का?" म्हटलं, "हो, तू येऊन भेटायला पाहिजे. एकदा प्रकल्प बघ." अगदी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी जाऊन मी सगळ्या शाळेला प्रेझेंटेशन देऊन 4 शाळेंना फायनल करून त्यांना तो प्रकल्प खूप मोठ्या प्रमाणात आवडला. मग अशा आणि त्या 4 शाळांमध्ये एकूण 10 ते 15 गावची मुलं येतात आणि तो प्रकल्प सुरू झाला. प्रकल्प सुरू होताना आईलाच विचारलं, "आई, कदाचित असं होऊ शकतं, की गावात मी मुलगी एकटी काम करतेय, मला शाळेत जायला लागेल, यायला लागेल, उशीर झाला, लवकर गेले. मी 4 लोकांसोबत बोलतेय, 4 पालकांच्या घरी मला जायला लागतंय. असं होऊ शकतं, की कुणी माझ्याबद्दल वाईट बोलेल. म्हणजे हे चान्सेस आहे." तर माझी आई म्हणाली, की "मग त्याने मला फरक पडत नाही. तुला पडतोय?" म्हटलं, "नाही." "मग कशाचा विचार करतेयस?"
परत एकदा मला तो शॉक होता, की आईने मला हे सांगितलं, की "मला फरक पडत नाही. मला तुझ्यावर विश्वास आहे आणि तुला फरक पडत असेल तर काम करू नकोस. तुला फरक पडत नसेल तर काम कर." आणि तसा तो आईनी धक्का दिला मला आणि नारायणनी साथ दिली आणि ट्रायबल मेन्साचा पहिला सॅटेलाइट सेंटर म्हणजे पराशर. माझ्या गावामध्ये पराशर ऋषींचं मंदिर आहे. त्यावरच मी टी-एम-एन-पी पराशर बुद्धिमत्ता संवर्धन प्रकल्प या नावाने सुरू केला. आता माझ्याकडे 5 शाळा आणि एकूण 150 गिफ्टेड विद्यार्थी आहेत. त्यापैकी माझे 5 विद्यार्थिनी पहिल्या बॅचच्या या संयुजा वर्ग जसं भारती प्रकल्पामध्ये त्या होत असल्यामुळे संयुजा वर्ग कंडक्ट करतात. आठवड्यातनं 1 दिवस जाऊन एका शाळेमध्ये त्या शिकवतात. त्यापैकी एक विद्यार्थिनीचं 11वी मध्ये लग्न झालं. आता ती 12वी ला आहे, सोनाली वाघ म्हणून. आता सोनाली आत्ता या पुढच्या आठवड्यापासून संस्कार वर्ग सुरू करतीये. सरळ नवऱ्याशी बोलली, "मला करायचंय." तोही म्हणाला, "हो, ठीक आहे, करूयात आपण." स्वतः जाऊन शाळेला भेट देऊन आले आणि संयुजा वर्ग सुरू करतायत. तर अशी पराशरची ही अचीव्हमेंट आहे, की तो एक सोनाली आहे, वैष्णवी आहे. मोहिनीचे पालक अगदी मी कालही दादांना म्हणाले, मोहिनीचं असं आहे, की अ, लग्न करायचं, मोहिनी दिसायला सुंदर आहे. का हो तुम्ही लग्न करत नाही? काय पाटील, आता घर बांधायला पाहिजे, मुलं लग्नाला आले. आणि तिच्या बाबांचं ठाम मत, की घर कधी होईल हो? मुलांचं शिक्षण होणार आहे का? हे शेतीचे कष्ट करतोय आम्ही. हे कशासाठी हे? मुलांसाठीच आहे. घर कमवून तरी मुलंच राहणार आहे. शिक्षण करून तरी मुलंच मोठे होणार आहे. काय ते शेवटी मुलांसाठी तर शिक्षणच आम्हाला योग्य वाटतंय. आणि मी घरी गेले त्यांच्या आणि तिची आई मला हळूच म्हणाली, "ताई आमचं घर जरा." म्हटलं, "घर आणि माणसं दोन्ही आहे ना?" माझंही असंच आहे. यात लाजण्याची काहीही गरज नाही काकू. तुमची मुलगी शिकतीये, 4 लोकांमध्ये जाऊन ती उभं राहू शकतीये, हे मोठं आहे ना तुम्हाला आणि हेच तुम्ही पाठिंबा देताय ना, तर हे महत्वाचं. घराची लाज काही बाळगू नका. तर अशा मुली आहेत ज्या प्रकल्पामध्ये काम करतायत. दादांनी आता मगाशी विचारलं, की आदिवासी भागामध्ये अशा मुली आहेत का? तर आदिवासी भागामध्ये आता आमचे पालघरमध्ये वाडा तालुक्यात परीक्षा घेतली आम्ही. एकूण 2300 मुलांच्या म्हणजे 2000च्या वर मुलांची परीक्षा झाली आहे, गिफ्टेड आयडेंटिफिकेशन आणि त्यापैकी 700 मुलं अंडर प्रिव्हिलेज ट्रायबल एरियातली गिफ्टेड मिळाली आहे. ही सर्वात मोठी अचीव्हमेंट आहे आणि त्यामध्ये आता काही मुली सरळ कामाला पण लागल्यात, की ताई आम्हाला प्रकल्पामध्ये काम करायचंय. तर हा स्वाभिमान गाजवणं किंवा त्या मुलीला ते सेल्फ इस्टीम आणून देणं, की तू समाजासाठी काम करू शकतेस. फक्त घर, चूल, मूल असं नाहीये तुझ्या हातामध्ये. तू बाहेर येऊन मुलांना 4 मुलांना, फक्तच तुझ्या मुलाला नव्हे तर 4 मुलांना शिकव, यासाठी उभं करतोय. तर असे हे उदाहरणं आहेत. आणि तुम्ही कधी सर्वजण पुण्यात आलात तर एकूण 30च्या 30 मुलींचे अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील. अं, खरंच खूपच म्हणजे प्रेरणादायी माहिती आहे आणि मुख्य म्हणजे मला प्रपोर्शन तुम्ही जे म्हणता आहात, की म्हणजे 2000 मुलं टेस्ट केल्यानंतर 700 त्याच्यातले गिफ्टेड सापडतात. म्हणजे हो. हे फक्त बघायची गरज आहे. म्हणजे ऍक्च्युली संदीपनी जसं आधी म्हटलं, की आपल्याकडे खूप असं एक समज, गैरसमज, अपसमज असे असतात, की ह्या लोकांना काही फार बुद्धी नाहीये, त्यांची काही फार प्रगती होऊ शकणार नाही, त्यांना सवलती देऊन काम भागून जाईल. पण ऍक्च्युली त्यांच्यामध्ये टॅलेंट एवढं आहे आणि वेगवेगळ्या लेव्हलचा टॅलेंट असणार म्हणजे फक्त आयक्यू हा एकमेव निकष असू शकत नाही. हो. तर सर्वात महत्वाचं म्हणजे एकतर म्हणजे आपल्या वैदिक पद्धती आणि त्याचा बेसिस जो आहे ते 5 वेगळ्या प्रकारचे कोश आहेत हे तुम्ही तुमच्या सिलेबसमध्ये आणलेले आहेत आणि त्याच्या आधारावरती तुम्ही ऍक्च्युली काम करत आहात. त्याच्या आधारावरती असेसमेंट करत आहात, की म्हणजे प्री आणि पोस्ट एक्सपोजर हे अगदी सायंटिफिक माहिती ज्याला आम्ही म्हणू असं. तर ते तुम्ही करता आहात. म्हणजे त्याच्याबद्दल तर अत्यंत मनापासून तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. मला म्हणजे अर्थातच हा प्रोग्राम इतक्या जोमाने पुढे जातो आहे आणि ज्या वेगाने तुम्ही काम करता आहात आणि ज्या वेगाने तुम्ही या सगळ्या मुली किंवा मुलं हेरता आहात, की त्यांना हे बघण्यासाठी. पण मला त्याच्यामध्ये एक दुसरा एक ॲस्पेक्ट आहे, की म्हणजे तुम्ही आत्ता एक उदाहरण दिलं, की एका मुलीचं 11वी मध्येच लग्न झालं. हो. आणि तर त्यामुळे हे धिस मस्ट बी समव्हाट कॉमन प्लेस तसं म्हटलं तर. पण 2 गोष्टी मला ह्याच्यामध्ये अशा विचारायच्या आहेत, की एक म्हणजे तुम्ही अत्यंत एक सळसळतं उदाहरण आहे, की या प्रोग्रामच्या सक्सेसचं आणि तुम्ही जितक्या उत्साहाने सांगता आहात, तर तेवढंच त्याच्यातनं बाकीचे लोकं करू शकतात का हा एक प्रश्न. कारण असा एक अप्रोच असू शकतो, की ठीक आहे आम्हाला ही संधी मिळाली, आम्ही त्याच्यातनं शिकलो, आता आम्हाला चांगली नोकरी मिळेल आणि आम्हाला त्याचा जो काही फायदा झालेला तो आहे आहे तो आहे.
पण आमचं समाजाप्रती काही देणं आहे याची जाणीव विसरून जाणं खूप सोपं आहे. आणि त्यामुळे असा त्याच्यातनं एक थोडा तरी प्रपोर्शन असू शकेल, की ज्यांनी स्वतःचा त्याच्यातनं फायदा करून घेतला आणि ते त्याच्यानंतर संस्थेला विसरले किंवा त्याचं उत्तरदायित्व जे काही होतं त्यांचं ते विसरले. असं काही होऊ शकतं का? आणि बेसिकली तो फॅक्टर इन करायलाच लागणार. जो लॉस आहे तो म्हणजे ड्रॉप आउट रेट ज्याला म्हणतात तो तो या नर्चरिंग प्रोग्राममध्ये फॅक्टर करायला लागणार. पण मला दुसरं एक असं होतं, की म्हणजे हा आता मुलं-मुली असं आहे, पण विमेन एम्पॉवरमेंटसाठी ट्रायबल मेन्सा काम करते हेही मला माहिती आहे. आणि मला हेही माहिती आहे, की कोविडच्या काळामध्ये पर्टिक्युलरली हे खूप जोमाने पुढे गेलं. तर त्या मेन्साच्या विमेन एम्पॉवरमेंट किंवा त्यांना रोजगार मिळवून देणं किंवा एस्पेशली जेव्हा कठीण काळ सगळ्यांवरती आला, त्यावेळेला त्यांच्यातनं त्यांना निभावून नेल्यामुळे किंवा निभावून नेण्याची शक्ती मिळाल्यामुळे पुढे त्या काय करू शकल्या, याची जरा काही 1-2 उदाहरणं दिली तर ऐकतील. मला थोडी माहिती आहे, पण आपल्या प्रेक्षकांसाठी ॲक्चुअली खूप महत्त्वाची माहिती असेल ती. कोविडमध्ये तर अगदी सर्वांनाच त्रास पडलेला. त्यामध्ये आम्ही सर्व नर्चरिंगची कामं थांबवून, की कशाप्रकारे वेगवेगळ्या लोकांना आर्थिक मदत किंवा वेगवेगळ्या खाद्यपदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी सोयी-सुविधा, औषधं मिळतील याची पूर्ण काम आम्ही शिफ्ट केलं होतं. मग मी जालन्याला, चिन्मयी सांगली, सातारा अशा वेगवेगळ्या ठिकाणी, अदिती, अक्षता ह्या मावळ भागामध्ये होत्या आणि आपापल्या घरी राहून काय करता येईल, तर आम्ही नारायणनी जी फंडिंग जमा केलेली, ती फंडिंग आम्ही खाद्यपदार्थ वाटप करण्यासाठी स्पेशली वापरण्यात आली होती. त्यामध्ये अक्षता वगैरे हे कोविड सेंटरला जाऊन सर्व्हिस द्यायचे. फार मोठ्या प्रमाणात रिस्क घेऊन अक्षतानी ते काम केलं. दुसरं ताईंनी विचारलं तसं, की मनीषा आदिवासी भागामधल्या, मावळ भागातल्या खूप जुन्या विद्यार्थिनी, ज्या की अगदीच आता लग्न झालंय वगैरे, पण कोविड काळ आला आणि सगळे जे काही छोटे-मोठे व्यवसाय त्यांचे सुरू होते, ते हातातनं निसटले त्यांच्या. अशा वेळेला त्यांनी नारायणला फोन केला, "नारायण दादा, अरे मला मदत हवी आहे, काहीतरी मदत करशील का?" तर अशा मुलींसाठी मग तू काय करतीयेस? मग कोर्सेस करायचे का? ज्ञान प्रबोधिनीसोबत कोर्सेस करायचे का? शैक्षणिक क्षेत्रात परत यायचं का? पण नवऱ्या-मुलांनी सोडून दिलंय आणि त्यामध्ये मुलगा पण सांभाळायचा आहे, आईच्या घरी राहतीये, सामाजिक बांधिलकीमुळे आता बाहेरही पडू शकत नाही शिक्षणाला आणि मुलाच्याही आरोग्यामुळे. तर काय करणार? तर मग मी शिलाई मशीनचं काम करू शकते. मग अशा वेळी ते शिलाई मशीन प्रोव्हाईड करणं आणि ती मुलगी आता सर्वांसाठी एक म्हणजे आपल्यासाठी तर शिवणकाम ट्रायबल मेन्साचा काही जॉब असला ते करतेच. पण एखादी संस्था असेल किंवा अनाथ ठिकाणी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जिथं काही प्रॉडक्ट शिवून विशेषतः द्यायचे, बॅगा असतील वगैरे. अशा ठिकाणी ती देते. त्याचबरोबर गाव किंवा आजूबाजूच्या क्षेत्रामधले ज्या व्यवसाय आहे, त्यासाठी ती मदत करते. आत्ता ती फ्रीमध्ये काही तिथल्या एरियातल्या 10 ते 15 मुलींना ते शिवणकाम शिकवतीये. असं एक ते उदाहरण आहे. दुसरं म्हणजे कोविड नंतर खरं तर आम्हीच आमच्या भारती प्रकल्पातल्याच बऱ्याचशा मुली अ, असं झालं होतं की नाही आता सगळं सोडायचं. पालकांनी ठरवलेलं ग्रॅज्युएशन वगैरे हे ठीक आहे, संपलं. आता नको. हे काय काही खरं नाहीये. लग्नाचं अगदीच पुढे आलं. अशा वेळी त्यांच्या घरी जाऊन अगदी नारायण, चिन्मयी, अक्षता, मी, अक्षय दादा आम्ही टीम करून त्यांच्या घरी जाऊन की नाही बाबा मुलीला येऊ देत बाहेर. तर आपण म्हणतो की काय वेगळं केलं किंवा कसं ते बाहेर पडलात किंवा कसं त्यांना मदत केली यापेक्षा ती मानसिक परिस्थितीला तोडून, त्या मानसिक अडचणीला तोडून त्या मुलींना तिथून बाहेर काढून शिक्षणासाठी उभं करणं, हे जास्ती महत्वाचं होतं. म्हणजे फक्तच तुम्ही अन्नधान्य पुरवताय तर नाही. ती मानसिक परिस्थिती तोडून त्यांना बाहेर काढणं. आणि असं नाहीये की आमची गरज म्हणून. पुढे होऊन कॉल येणार तुम्हाला की "ताई मला शिकायचंय." बाबा नाही म्हणताय. बाबा म्हणताय मला डॉक्टरसाठी ॲडमिशन घ्यायला. शेजारचे काका म्हणताय इंजिनिअरिंगला करा खूप चांगलं आहे. मला नाहीये अगं इंटरेस्ट काय करू मी? मग अशा त्या व्यक्तीसाठी उभं राहणं, येईल कॉल तो घेणं, हे जास्त त्यावेळी महत्वाचं होतं. आणि त्यानंतर तो वेळ खरं ती वेळ निघून गेली. त्यामध्ये आमच्या 10 मुली जसं तुम्ही म्हणालात बऱ्याचशा मुली कर्तव्य विसरून जातात. मला असं वाटतं की लोकं त्या वेळासाठी कर्तव्य विसरून जातात. पण नर्चरिंग किंवा कोणतीही गोष्ट एकदा त्या मनावर बिंबवलेली असली, की आज ना उद्या ती बाहेर येतेच. कदाचित
ती मुलगी, तो मुलगा आता आमच्यासोबत नसेल, तो बाहेर सोडून गेला असेल, काम करत असेल. पण त्याच्या डोक्यात किंवा त्याच्या कामाच्या पद्धतीने कुठेतरी सोसायटीला मदत होते. भलेही तो ट्रायबल मेन्सामध्ये असो वा नसो. आता आणि एक मुलगा आहे. अगदी कोथरूडच्याच पोलिस स्टेशनला त्याची बदली झाली आम्हाला असं कळालं. सोमनाथ म्हणून मुलगा, आदिवासी भागातला, मावळ भागातला, पोलीस म्हणून लागला. आणि एक पहिला बॅच सेकंड बॅचमधला एक मुलगा वीटभट्टीवर काम करतोय. वडिलांनी लग्न करून दिलं, की "नको, नको आता काय वय काय आहे तुझं? काही नाही 10वी झाली 10वी-बिवी काही करायचं नाही." त्या मुलाचा कॉल येतोय, नारायणला येऊन भेटतोय. "अरे दादा मला शिकायचंय, लग्नाचं म्हणताय बाबांनी." पैसे घेतले आणि लग्न करून दिलं मुलाचं. ठीक आहे, लग्न झालं, वीटभट्टीवर काम करतोय. कोव्हिडच्या परिस्थितीमध्ये नारायणनी त्याला अन्नधान्य त्याच्या हाताने पाठवलं मावळमध्ये, की "तू घे सगळ्यांना वाट" असं. आणि ती परिस्थिती झाली. कोव्हिडच्या 1 वर्षा अगोदर त्याचा एकदम कॉल आला नारायणला, की अ, मी रेल्वे स्टेशनला होतो. म्हणजे तोपर्यंत त्याला 2 मुलं होते. रेल्वे स्टेशनला एक दिवस गेला आणि कळालं, की रेल्वे स्टेशनला एक बाळ आहे. कुणीतरी सोडून गेलंय. म्हणजे हा ₹300 च्या रोजंदारी योजनेमध्ये तो वीटभट्टीवर काम करतो. त्यामध्ये त्याची बायको, त्याची 2 मुलं ऑलरेडी आहेत घरी. त्यामध्ये तो पोलिसांना म्हणतोय, की ते जे बाळ आहे छोटं पडलेलं त्याची जबाबदारी मी घेणार आहे. म्हणजे या परिस्थितीत, की भलेही ट्रायबल मेन्सच्या सोबत नाही, कुठे कुणाला मदत करू शकत नाहीये, पण ती धमक, ती जी बिंबवलेली असते आपण, कुठेतरी वेळेवर परिस्थितीला बाहेर येतेच. असे एक काही उदाहरणं आणि आहेत. छान. ऍक्च्युली तुम्ही पुष्कळ तुमच्या चॅलेंजेस ज्या खऱ्याखुऱ्या आहेत, ज्या टोचणाऱ्या आहेत त्या तर आहेत. पण इथे मला थोडीशी एक म्हणतात ना ट्विस्टेड कधी कधी प्रसंग येतात. ते मला शंकर पाटलांच्या मीटिंग या कथेमधनं आठवतंय. तर त्या कथेमध्ये असं होतं की गावचे सरपंच मीटिंग घ्यायची असते त्यांना, आणि ते त्यांच्या शिपायाला पाठवतात की कोरम भरायचा आहे तर कमिटी मेंबर्सना घेऊन ये. त्यातली एक चंदा मावशी असते आणि ती म्हणते की मी मीटिंगला येणार नाही कारण माझी म्हस आज गाभण आहे आणि तिला रेडकू बाहेर यायचं. तर तिचा प्रॉब्लेम असा नसतो की तिला मीटिंगला नाही यायचं, पण तिचं म्हस गाभण झाल्याशिवाय ती येणार नाही. तर असे गमतीदार प्रसंग काही होते का? आणि त्यात मग तुम्ही काही की बुवा मंडळींची इच्छा तर आहे पण काहीतरी प्रापंचिक म्हणा किंवा काहीतरी अडचण आहे आणि ती सोडवल्यावर आम्ही येतो, असं कधी झालंय का? हां, आता प्रसंग असा होता, की आम्ही चिन्मयी आणि माझ्या लग्नाचा विषय दोघींच्याही घरी सुरू होता आणि प्रोजेक्टची कामं सुरू होती. आमचं पराशरचं काम एक 10 दिवस होऊन मी परत येण्याचं ठरवलेलं आणि नारायणचा मला कॉल आला. "अगं मयू केव्हा निघतीयेस?" असं म्हणून कॉल केला आणि मी, "अरे नारायण, घरी मुलगा बघायला येतोय." असं आणि खळखळून तो आम्ही सगळे पोट धरून हसत होतो. मला ओके, ठीक आहे. हे एकदमच आलेले असं ठीक आहे. ये आता काय तुम्ही आता मुलं बघणार, असं म्हणून तो आमची मस्करी करायचा. असं ऑफिसमध्ये आलो आणि ऑफिससारखं राहतोय. तो कामापुरता भाग. त्या व्यतिरिक्त सर्वांचं रिलेशन खूप वेगळं आहे, की सर्व एकमेकांची काळजी घेणार, राहायला. आत्ताही मी ऑफिसमध्ये राहते. म्हणजे ट्रायबल मेन्सांनी व्यवस्थाच अशी केली आहे, की ऑफिसमध्ये एखादी मुलगी जाऊन येऊन करणार असेल, फील्डवर जाणार असेल, 2 दिवसासाठी येते. ऑफिसमध्ये पूर्ण किचन असेल, राहण्याची, खाण्यापिण्याची सगळी सोय असेल, अशी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे खूप वेळा गमतीशीर गोष्टी ऑफिसमध्ये होत असतात. अ, अगदीच आज नारायण म्हणाला, "आता काय बाबा तुम्ही तर फार मोठे लोकं झालात. तुमचं पॉडकास्ट आहे." आणि खूप हसत होतो. नारायण इट्स बिकॉज ऑफ यू. खरं तर तू असलास असता तर खूप मज्जा आली असती. तो बोलला, "नवदुर्गा आहे." मग मी त्याला सांगितलं, "त्या दुर्गेला पुढे करणारा नारायणच असतो ना." तर असं गमतीदार किस्से खूप आहेत. छान. खूप छान. तुम्ही या पॉडकास्टमध्ये आलात आणि आपला वेळ दिलात. कार्यक्रमांची एवढी छान माहिती सांगितलीत. तुमचा प्रेरणादायी प्रवास सांगितलात. मला वाटतं प्रेक्षक ह्याच्यामधनं नक्कीच काही ना काहीतरी शिकतील. मला सांगा जाता-जाता की तुमच्या या कुठच्याही प्रकल्पामध्ये, उपक्रमांमध्ये जर मदत करावयाची असेल, तर कुठच्या पद्धतीने आणि कशी करू शकतो? यामध्ये एक विशेषतः 2 भारतातल्या बाहेरच्या लोकांसाठी किंवा एक वेळ भारतामधनं मला वाटतं मदत मिळणं जास्त सोपं आहे, हो. कारण प्रोपगंडा आणि आता नॅशनल लेव्हलवरती काम आहे. पण भारतातल्या बाहेरची जी लोकं आहेत, इथली, अमेरिकेतली किंवा इतर कुठेही असणारी, त्यांनाही याचा भाग व्हायला आवडेल असं मला वाटतं. बऱ्याच लोकांना आवडेल असं वाटतं.
तर त्यामुळे बरं. त्यांच्याकडसाठी पण काहीतरी सांगा, की म्हणजे त्यांनी कसं इन्व्हॉल्व होता येईल त्यांना. अगदी आता तुम्ही मला विचारलंत, तर पण तुम्ही मला मदत का करावी? असा माझा पहिला प्रश्न असेल किंवा कोणत्याही व्यक्तीचा, मी तुम्हाला मदत का करू? तर मला एक छोटंसं उदाहरण द्यायला आवडेल, की का मदत करावी? मी आत्ता 2 महिन्यापूर्वी पराशरसाठी गावामध्ये, पारधमध्ये घाई-गडबडीत 7 वाजेची शाळा लवकर निघाले आणि खूप सारं सामान होतं माझ्याकडे, खूप सारं स्पोर्ट्स मटेरियल, पुस्तकं वगैरे. मग मी एक डिझायर हायर केली आणि चुलत भाऊच माझा. म्हटलं, "अरे किशोर पटकन ये." सामान वगैरे ठेवलं त्याने आणि मी निघायच्या घाईमध्ये मला एक आवाज आला. काकू म्हणाल्या, "अगं मयुरी, मी बघते कोण आवाज देतंय एवढं सकाळी-सकाळी." तर एक काकू वरनं खाली येताय. त्यांच्या हातात छोटीशी मुलगी, त्यांची नात आणि म्हणाल्या, "हे रेणू बघ काय म्हणतीये." तिचं नाव रेणुका. म्हणलं, काय काय झालं रेणू? अभ्यास का झाला नाही का? शाळेत जायचं नाहीये का?" आणि बालवाडीमध्ये अगदी. "काय झालं? तुला कोणी रागवलं का?" "नाही." मग आली माझ्याजवळ, गाडीजवळ उभं राहिली. मला तुझ्यासारखं व्हायचंय." आणि माझी घाई काय, डोक्यामध्ये प्रश्न काय आणि मला तुझ्यासारखं व्हायचंय. म्हटलं, "बरं." आणि मग ते, "तू कशी शाळेत जाते शिकवायला? तू कसं आम्हाला शिकवते, इथं वर्ग घेते, आमचे संयोजक कसं घेते, तू नमस्कार करायला सांगते की नाही आम्हाला?" असं मला सगळ्यांना सांगायचंय. मला असं असं तुझ्यासारखं शाळेत जायचंय. "तू कशी साडी नेसते? मला आवडते तुझी साडी. मला तुझ्यासारखी साडी नेसायची आहे. आणि तू शिकवते ना आम्हाला, खूप छान शिकवते. तू खूप चांगली मुलगी आहेस. तू खूप चांगली आहे. तू खूप छान आहे." आणि मी, "रेणू थँक यू." म्हणाली, "हो, पण मी तुझ्यासारखी होणार आहे." म्हटलं, "रेणू, तू माझ्याही पेक्षा मोठी होशील, खूप मोठी होशील." आणि मी शांत झाले. खरं माझ्याकडे काही माझा भाऊ, मी आणि खरंही आम्ही दोघं गडबडीत आम्ही एकमेकांकडे बघतोय, की काय चालू आहे? सकाळी-सकाळी 7 वाजता एकदम रेणूचा हा रिप्लाय. आणि मग तिची आई सांगायला लागली, की ती काल रात्रीपासनं अगदी परवा पण म्हणाली, काल पण म्हणाली, की "मला मयू दीदी ना, मला तिच्यासारखं व्हायचंय. ती कसं शिकवते तसं शिकवायचंय. शिक्षिका व्हायचंय मला. मी शिक्षिकाच होणार." म्हणून मी तिला म्हटलं, "जा तू मयुताईलाच सांग, मला नको सांगूस." असं. तर तो खरं तर फक्त मयुरीसाठी आलेला फीडबॅक नव्हता. तो एका ग्रामीण भागामध्ये तिथूनच निघालेली मुलगी, जी की मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी, त्या ऋणासाठी तिथे काम करतेय. अशा आमच्या 30 ते 35 मुली, पूर्ण भारती प्रकल्पाच्या मुलींसाठीचा फीडबॅक होता. मी लगेचच संध्याकाळी टीमला कळवलं, की मला एक अनुभव आला आणि असं-असं झालं. नेहमीच आम्हाला काहीतरी अनुभव असतात. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात आणि आम्ही सांगत असतो एकमेकांना आणि त्या दिवशी सर्व मुलींना भरून आलं, की ओके आपण जे काम करतोय, ते जिथं पोहोचायला पाहिजे, ते पोहोचतंय. आणि मला माझ्या पराशरच्या 3 वर्षाच्या प्रवासामध्ये हा पहिला एवढा निरागस, प्युअर आणि चांगला फीडबॅक होता, की "खरं तू काम करते." लोकं म्हणतात, "तुमचं काम छान आहे हो." एखादं किंवा पाठीमागे बोलतील, "चांगलं काम करते ती मुलगी." पण पुढे येऊन असं कोणी बोलत नाही. पहिल्यांदा मला ती मुलगी छोटीशी रेणू असं म्हणाली. तर यासाठी मला वाटतं लोकांनी मदत करावी, की अशाच रेणूंना आम्ही प्रेरणा देत जाऊ. अशाच रेणू आणि भारतीमध्ये आत्मसात करत घेत जाऊ. तर आपण आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी लोकं फंडिंग करतात. जसं की फक्त आम्ही गिफ्टेड आयडेंटिफिकेशन, गिफ्टेड मुलांना शोधण्यासाठीचं जे फंडिंग असतं, तिथे करतो, की आम्हाला तिथे फंडिंग करायचंय त्या भागासाठी. किंवा आम्ही पूर्ण 1 मुलगा, 2 मुलगा किंवा 5 मुलांचं फंडिंग करू. म्हणजे एका मुलाचा वर्षभराचा खर्च जर 15,000 असेल, मी 5 मुलांना स्पॉन्सर करणार यावर्षी असं. किंवा मग स्कॉलरशिप असते, की मला ह्या ग्रॅज्युएशनच्या ह्या ज्या मुली आहेत किंवा तुमचे जे वर्ग आहेत, यांच्यासाठी मला स्कॉलरशिप द्यायची आहे. तर अशा वेगळ्या पद्धतीने देतात. ट्रायबल मेन्साच्या जे काही अकाउंट वगैरे आहे किंवा जे लोकं आहेत त्यांच्यासोबत संपर्क साधून असं फंडिंग होतं. तर युजुअली आमचं फंडिंग मोस्टली पूर्ण नर्चरिंग प्रोग्रामसाठीच येतं, की आम्ही एक 70 मुलं, 50 मुलं किंवा हा प्रकल्प, अख्खा प्रकल्प स्पॉन्सर करू. गेले 3 वर्ष 2 वर्ष झालेत आता. मला बीइंग ह्युमन या फाउंडेशनकडनं मला आणि दुसरा प्रकल्प म्हणजे अ, नरसिंहा नावाचा, याला फंडिंग 2 प्रकल्पांना फंडिंग येतं. असं पराशरसारखे आमचे एकूण 5 प्रकल्प आहेत. त्या 5 प्रकल्पांना हेड करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. त्याचबरोबर
वाहिनीमध्ये त्याला आम्ही वाहिनी असं म्हणतो, या 5 प्रकल्पांना. ट्रायबल मेन्साच्या या वाहिन्या आणि त्यानंतर भारती प्रकल्प. त्याला हेड करण्याची अशा 2 जबाबदाऱ्या घेऊन मी आता काम करतीये. तर वेगवेगळ्या ठिकाणी फंडिंगचे कामं होतात. खूप खूप छान मयुरीजी. तुमच्या पराशर, भारती व आणखीन सगळ्या प्रकल्पांना शेफील्ड मराठी सांस्कृतिक मंडळातर्फे खूप खूप शुभेच्छा. तुमची आणि या प्रोग्रामची उत्तरोत्तर प्रगती आणि बढती अशीच होत राहो ही सदिच्छा आम्ही व्यक्त करतो. पुन्हा एकदा पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.